त्यांनाही आपण त्या ठिकाणी पाहू शकताय. चला मॅचला सुरुवात. तुषार मैदानाच्या आतमध्ये हे संपास तयार आहेत. स्ट्राइक वरती दीपेश. पहिला बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. टॅप केला बॉलला. क्षेत्ररक्षक आहे इनफिल्ड मध्ये. जोपर्यंत बॉलला फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 1 रन. दोन्ही पंच मैदानाच्या मध्ये चांगली कामगिरी करतायत. संजय सांगेकर सर सोबत हेमंत ठाकूर सर यांना आपण पाहतायत. तिसरे पंच राहील सर. हे तिन्ही पंच मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करताना आतापर्यंत राहिल्यात. तेजस करावडे फटका चांगला खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. कट टू कट वाला मॅच आहे. लास्ट टू लास्ट वाला मॅच आहे. शेवटपर्यंत जाणारा हा मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. कारण एका बाजूला तुषार सारखे खेळाडू, दुसऱ्या बाजूने दीपेश लोखंडे सारखा खेळाडू. त्यामध्ये रंगणारे हे द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये मंडणगड प्रीमियर लीग मधला हा महत्वाचा मॅच आपण पाहतात. मागचा मॅच देखील त्या प्रकारे राहिला. हाही मॅच त्याच प्रकारचा मॅच आहे. पाहूया कोण पुढे येणार. सफल झाल्यात. हवेमध्ये खेळलाय. जेलची संधी. मोठी विकेट जाऊ शकते. आता भरपूर वेळा काय होणार आहे माहिती की मॅच शेवटी संपली. रिझल्ट काय लागेल. रिझल्ट लागल्यानंतर मग त्या खेळाडूची अग्निपरीक्षा आहे. सगळ्यात जास्त अग्निपरीक्षा त्या खेळाडूची होणार आहेत. सर्वाधिक जास्त बोट त्याच्यावरती दाखवणार आहेत. साधा सोपा झेल सुटला आता मधून. दीपेश सारख्या खेळाडूला जीवनदान मिळालंय. तेजससाठी बॉल हवेमध्ये. चेंडू आपण थँक्यू. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 3. एका बाजूने आपण पाहिलं तर संघ ओम साई 11चा संघ, दुसऱ्या बाजूला आराध्य 11चा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ झुंजतायत, लढतायत. ओव्हर द विकेटने तुषार पुन्हा तयार होईल. परेश ठोंबरे स्ट्राइक लायलात. हलक्या हाताने चेंडूला मात्र थोडंसं लेटकट करतायत. पाहिलं बॉल ऑफ्टमच्या जवळपास येतोय. त्याला मात्र दिशा दिली शेवटच्या मोमेंटला. तिथे एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 4-5 बॉलचा खेळ संपल्यात. अग्रिसेना पालघर उपाध्यक्ष श्री विजय जिगर मामा यांच्याकडून दीपेश लोखंडे यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात. शेवटचा बॉल बाकी असेल. लास्ट बॉल. आणि आज सामन्याचा आनंद घेत असताना धीरेंद्र भगत असतील किंवा बाकी सहकारी सर्व आल्यात त्यांचंही स्वागत. अनेक सारे प्रेक्षक वर्ग आपण येत असताना या संपूर्ण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती पाहतायत. थोडा खाली राहिलाय बॉल. पहिलं षटक जर पाहिलं तर तुषारचं खूप चांगल्या पद्धतीनं राहिलं. तुषार सुतारनं मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून कशा प्रकारे परफॉर्मन्स करायचा ना हे दाखवून दिलं आराध्य 11 साठी. आफ्टर फर्स्ट ओव्हर रन 4. तालुक्यात आहे मानाची मंडणगडच्या स्वाभिमानाची. मंडणगडच्या स्वाभिमानाची. मंडणगडच्या स्वाभिमानाची. एकीची ताकद आयोजनाची. जागा नाही तर राजकारणात. थँक्यू. मंडणगडच्या स्वाभिमानाची, अभिमानाची, सन्मानाची सर्व काही गोष्टी आपल्याला म्हणता येतील. आज प्रत्येकाला या स्पर्धेच्या माध्यमातून मंडणगड प्रीमियर लीगचा मात्र बोलबाला हा कायम राहिला आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात होत असताना पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गॅपमध्ये चाललाय. तर डीप मधून खेळाडू पुढे आलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. त्याने मात्र बॉलला उचललं, फेकले. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 5 रन ऑन स्कोर कार्ड मात्र लगावल्या गेल्यात. आदित्य कदम यांना पण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. एक उंच सकल बांधायचा असलेला खेळाडू. मागील मॅच मध्ये योगेशजी कोमणाक यांच्या हातामधून झेल निसटला होता. दबाव त्यांच्यावरती होता. परंतु मॅच जिंकल्यानंतर वेगळं सेलिब्रेशन होतात. पण कधी कधी जिंकल्यावरती काही चुकी आपल्या बाजूला राहतात. त्याच्यावरती आपण चर्चा करत नाहीत. त्यामुळे कदापि योगेशजी कोमणाक त्या गोष्टीचा विचार करतायत. आदित्य
पूल केलाय, फटका चांगला खेळलाय, स्क्वेअर लेगला चाललाय बॉल, जम्प योग्य वेळी घेतलाय, बॉलला अडवलाय, फिल्डिंग चांगली केलं, तिथे मात्र एक सिंगल पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 6. आजच्या दिवसामध्ये आपण जवळपास पाहिलं तर 8 संघ आज या मैदानावरती पाहिलेत. उद्या संडेचा दिवस, रविवारचा दिवस, उद्या नवीन 8 संघ पाहायला मिळतील, त्यांच्यामध्ये खेळ पाहायला मिळेल. आणि उद्या देखील खेळाडू या मैदानावरती उपस्थित होताना पुन्हा एकदा मंडणगड प्रीमियर लीगचं 7वं पर्व गाजवण्यासाठी तयार असतील. ड्राईव्ह केलाय, समोरच्या दिशेने फटका खेळण्यात आलाय, जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 7. आतापर्यंत विचार केला तर इथून जवळपास बॉल फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये या षटकातील 3, अगोदरचे 6, म्हणजे जवळजवळ 9 चेंडूमध्ये एकही मोठा फटका खेळू दिला नाहीत. हे स्पेशालिटी राहिलं दोन्ही गोलंदाज तुषारची आणि त्याला साथ देत असताना आदित्यची. फटका खेळलाय पुण्यात आपण पाहिलं तर गॅपमध्ये चाललाय, वेगाने चाललाय, परंतु त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न, शेवटच्या मोमेंटला जगलिंग सुरू होतं परंतु बॉल अडवलाय. एक सिंगल कंप्लीट, सिंगल वरती समाधान. दुसऱ्यासाठी कुठलाही प्रयत्न केला जात नाहीत, कारण धोक्याची घंटा पत्करणं तिथे गरजेचं नाही हे माहीत आहे दिपेशला आणि साथीदार परेश ठोंबरे यांना. त्यामुळे सिंगलनं थोडीशी धावसंख्या पुढे नेत आहेत. संध्याकाळचं सत्र आहेत, नारंगीचं मैदान म्हटलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला सर्वाधिक जास्त कस लावावं लागेल. प्रयत्न हे तुम्हाला जास्तीत जास्त करावे लागतील तर तुम्ही मोठे फटके खेळू शकतायत किंवा बाकीच्या बिटवीन द गॅपमध्ये तुम्हाला ते फटके एक्झिक्यूट करावे लागतील. प्रयत्न ते सुरू आहेत आदित्य यांच्या अगेन्स्ट. परेशांचा फटका पुण्यात पाहायला मिळतो. चेंडू स्क्वेअर लेग अंपायरच्या बरोबर बाजूने चाललाय, लॉंग लेगला खेळाडू आहे, तिथून पुढे आलाय, मिस्टेक. चुकी कराल तर चुकीसाठी बॅटर तयार आहे तिथे डबल घेण्यासाठी. 2 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. कधी कधी काय होतं, आपण जी एक धाव लेझी घेतो पण त्या एक धावेचं मोल त्यावेळी वाटतं ना ज्यावेळी एखादी मॅच आपण हारतो एका रनने, जसं मागच्या मॅच मध्ये झालं होतं. एका रनचं मोल किती होतं ते खास करून आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्येच पाहायला मिळालं आणि त्याच गोष्टी स्पष्ट होताना आपण पाहिल्यात. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर एकूण धावा 10. शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. हो, कोलवा टप्प्याचा बॉल. पहिलं षटक देखील लयबद्ध राहिलं, दुसऱ्या षटकामध्ये देखील कमी रन आदित्य कदम यांनी दिलेले आहेत. 2 षटकांचा खेळ अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 10. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 4, दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 6. आता 4-6 की तिथून 10 येणार याची चर्चा मैदानावरती होणार आहे. पाहूया काय घडणार. तोपर्यंत डी जर राजांना ऐकूयात आणि पुन्हा एकदा येऊयात मंडणगड प्रीमियर लीग पर्व 7 मध्ये. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय नारंगी मैदानावर, रंगलाय नारंगी मैदानावर, रंगलाय नारंगी मैदानावर. भिडणार विरोधी गेम चेंजर, नवीन तारे इथे चमकणार, नवीन तारे इथे चमकणार, नवीन तारे इथे चमकणार. संघर्षाच्या मातीत या डोंगर रचणार धावांचा, संघर्षाच्या मातीत या डोंगर रचणार. संघर्ष आहे, संघर्ष करायचा आहे, धाब्यांचा डोंगर तुम्हाला उभा करायचा आहे. पण धाब्यांचा डोंगर उभा करण्यासाठी तुम्हाला लढावं लागेल, प्रयत्न करावे लागतील, प्रामाणिकपणे करावे लागतील. शेवटचं षटक फेकण्यासाठी जय कदम. जय कदमचा पहिलाच बॉल, पहिल्याच बॉल वरती आसमानी टोळा दीपेश लोखंडे यांच्या बॅट मधून 6 धाब्यांचा षटकार. ललकारी ललकारी येऊन ललकारी, ललकारी ललकारी येऊन ललकारी. ये बंगाली बंगाली रे बाबा, ये बंगाली 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 रे बाबा, ये बंगाली 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 रे बाबा, मला या बंगाली. थँक्यू. संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. दुसऱ्या बाजूला अमितजी कदम यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय, सध्या झुंजतोय, लढतोय. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय का पाहूयात. रन घ्यायचे आहेत, चुकीच्या एंडला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला, तोपर्यंत तिथून विकेट सॅक्रिफाय करावी लागेल. दीपेश स्ट्राईक एंड वरती पोहोचणार. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचताय. 17-17. तू बावला तुझी आई माझ्या गावाला, देवी माझ्या बाबाला, तू बावला तुझी आई माझ्या गावाला. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कौशिक पोस्टरी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत, परंतु समोर दीपेश लोखंडे. हो, फटका खेळलाय दीपेशच्या बॅट मधून, फटका तर खेळलाय. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट अँड टी फॉर टेम्परामेंट. 6 देवी माझ्या बाबाला, तू बावला तुझी आई माझ्या गावाला.
देवी माझ्या बाबाला. थँक्यू. पिंपलगावच्या खेळाडूवरती चढवलेला हल्ला अडखळच्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नाव आहे दीपेश लोखंडे. ओ समोर आढळलाय बरोबर लेग बिफोरच्या माध्यमातून तिथे पंचांनी बाद घोषित केलाय. दीपेश लोखंडे बॅक टू दी डगआउट, बॅक टू दी पॅव्हिलियन. ललकरी ललकरी येऊन ललकरी, ललकरी ललकरी येऊन ललकरी. हे बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली. थँक्यू. ऍक्शन रिप्ले पाहण्याचा प्रयत्न. ओव्हर द विकेटने हाताळलेला बॉल. दीपेश खेळण्याचा प्रयत्न, थोडं बाहेर आले होते, त्याच्यानंतर हाताळलेला हा बॉल बरोबर पायावरती आदळला. त्याच्यानंतर दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि खास करून आपण पाहिलं तर हा बॉल टाकला ज्यावेळी जयनं एक षटकार मोठा फटक्यानंतर तो बॉल हाताळला होता आणि त्याच्यानंतर बरोबर खोलवट टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न, थोडा पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर त्या ठिकाणी बरोबर पाहिलं तर हा बॉल थोडस शफल झाले होते. त्याच्यानंतर पायाला बरोबर टाकवलेला बॉल आणि यस्टांना हिट होताना पाहायला मिळाला. त्यामुळे दीपेश बॅक टू डगआउट. सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न डीबीएनला केला जातोय. ह्या गोष्टी तुम्ही पाहू शकतायत. बरोबर समोर आढळल्यात. ऍब्सोल्युटली प्लम. दीपेश लोखंडे बॅक टू डगआउट. ओ द विकेट. ओ यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल, निर्धाव येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 23. बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त होताना पाहायला मिळतोय. 5 शेवटचा बॉल बाकी आहेत. 23 चौकार आला तर जवळपास 27, षटकार आला तर 29, झोन आला तर 25, सिंगल आले तर 24 आणि जर काही नाही आलं तर 23. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक मिड विकेट डीप बॅकवर्डचा पुढे आलाय. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न फेकी केलाय. दूरवरती फेकी पाहायला मिळाला. दुसऱ्याचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट होईल का? परंतु पंचाने पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे ही दाद दिलेल्या. तिसऱ्या पंचांना आता पुन्हा एकदा बिझी व्हावं लागेल. त्यामुळे डबल कंप्लीट झालंय का की सिंगल आहेत याची चर्चा पंच तिथे स्टुडिओमध्ये करतील. तिसऱ्या पंचांचं डिसिजन आपल्यापर्यंत येईल. पाहूयात काय घडणार आहेत. पाहूयात काय घडतंय. ज्यावेळी बॅट आली ती क्रीज मध्ये आली नाही आली या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न होता आणि तिसऱ्या पंचांचं डिसिजन आहे ओयूटी आउट. यानी एक सिंगल असेल. धावफलकावरील धाबा लगावण्यात आला. 24 टार्गेट नाव 25. 25 धाब्यांचं टार्गेट मात्र या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. परंतु मागच्या संडेचं खास करून या मैदानावरती आपण पाहिलं तर एक स्पर्धा संपन्न झाली आणि लोवेस्ट स्कोर खास करून आपण पाहिलं तर गुडेघरच्या संघानं रोखला होता. त्या पद्धतीनं कामगिरी मैदानाच्या मध्ये स्पर्धा वेगळ्या आहेत. मंडणगड प्रीमियर लीग आहेत. तेव्हा तुम्ही तुमच्या गावच्या माध्यमातून तुमच्या वाडीच्या माध्यमातून खेळण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले होते. परंतु आज तुमचा मुलटा संघ नाही आहेत. आज तुम्हाला प्रत्येकाला वेगवेगळ्या टीम्समध्ये खेळायचं आहेत. संघ मालकाने ज्या टीममध्ये तुम्हाला घेतलं आहे त्या टीम्समध्ये खेळायचं आहे. थोडी घाई करा फक्त ही विनंती आहे. चला मॅचला सुरुवात होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण सर्वजण आहोत. सकाळी सुरुवात झाली या स्पर्धेमध्ये. प्रथम द्वितीय आणि तृतीय चतुर्थ चषक जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुमार मायराश स्वप्नीलजी शिगवन, कुमार अव्यांश, अयांश, अमोल वैराग यांतर्फे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा मनापासून आभार. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज रोख रक्कम 1000 प्रत्येकी आपल्याला दीपाले दीपक रहाटवल यांच्या स्मरणार्थ नीरज दीपक रहाटवल यांतर्फे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकर्षक चषक कुमारी शौर्य विनायक कावणकर,
कुमारी तनिष्का विनायक कावनकर यांतर्फे आपल्याला पाहायला मिळालं. उत्कृष्ट फलंदाज 60 खास करून टी शर्ट 70 टी शर्ट बॅट आहेत. गोलंदाज शूज आहेत. निलेशजी मोरे साहेब आपले युवा सेनेचे तालुका प्रमुख मंडणगड. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज कूलर आहेत श्री योगेशजी वैराग आणि श्री राजूजी कदम घुडेकर यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाला, त्यांचा आभार. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकेवरसाठी टी शर्ट्स कैलासवासी शांताराम लक्ष्मण बोलांडे यांच्या स्मरणार्थ कुमार निकेश नरेश बोलाडे यातर्फे आपल्याला मिळाला, त्यांचा मनापासून आभार. मालिकावीर रोख रक्कम 2000 कुमार शिव अविनाश बोरले आसावले मालक विघ्नर्ता वॉरियर्स यांचा मनापासून आभार. लेट्स प्ले. अंपायर तयार आहेत. मॅचला सुरुवात करूयात. बाकी देणगीदारांचा नामोल्लेख होत राहील. टार्गेट्स ठेवण्यात आलेले आहेत या मॅच मध्ये 25, 25. काही होऊ शकतं. संध्याकाळचं सत्र आहे. थोडी थंडी आता वाढू लागलेत. पहिला बॉल पिचिंग जर पाहिली तर लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल. पंच मात्र वळतात हे म्हणतात ठाकूर सर दर्शवतात. एक्स्ट्रा रन सुरुवात एक्स्ट्रा रनने होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 1 रन. धावसंख्या 1 रन. ओ द विकेट. ओ चांगला बॉल, वेगवान बॉल पाहायला मिळाला. अचूक लेंथ वरती बॉल पाहायला मिळाला. सरळ चेंडू विकेट किपरच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतो. डॉट बॉल येतोय दीपेश लोखंडे. आता हे द्वंद्व युद्ध रंगणार आहेत. एका बाजूला दीपेश, दुसऱ्या बाजूला आदित्य, त्यांच्या अगेन्स्ट तुषार असणार आहेत. मजा येणार. जसं दीपेश होते त्या अगोदर तुषार गोलंदाजीवरती होते, त्यावेळी देखील खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी राहिली तुषारची. आता इथेही रेस लागलेत. दीपेश तयार. हवेमध्ये खेळलाय. इनफिल्डला क्लिअर करणार. ओ कॅच सुटलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. अक्षय होते कबरगाणीच्या खेळाडूत, मला तरी वाटतं अक्षय. आणि अक्षयच्या हातामधून झेल निसटलायत. इथे खास करून तुम्ही मंडणगड प्रीमियर लीग खेळतायत, त्यामुळे सर्वोत्तम तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. स्वतःला परिपूर्ण बनवून यायचं आहेत. कारण जसं मी म्हटलं की तुम्ही गावच्या संघामध्ये खेळतायत, त्या गावच्या संघामध्ये कदापि तुमचा नंबर 8वा 9वा 10वा असू शकतोय. पण इथे प्रत्येक खेळाडूचा नंबर जो आहे तो कदापि बदलू शकतोय. कधीही काही होऊ शकतं. आणि तुमच्या जोडीला आयकॉन खेळाडूंना जर तुम्हाला आयकॉन खेळाडू कदापि नाही चालला, मग बाकीच्या इतर खेळाडूंना त्यांना सपोर्ट करायचे आहेत, तर तुम्ही त्या लीग स्टेजमध्ये चांगली कामगिरी करू शकतायत. अन्यथा आयकॉन खेळाडू देखील फेल ठरला, बाकीच्या खेळाडूने त्याला सपोर्ट नाही केलात, तर तुमचा संघ कदापि एखाद्या लीग स्टेजच्या बाहेर जाऊ शकतोय. त्यामुळे प्रयत्न प्रत्येकाला द्यायचे आहेत. 100% एफर्ट करायचे आहेत. जसं गोलंदाज करणार तसं फिल्डरलाही आपले स्वतःचे 100% द्यायचेच आहेत. दीपेश तयार. तुषारसाठी जागा बनवायची होती, बाहेर खेळायचं होतं. कव्हर आणि खास करून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आधी मन बनवलं होतं, थोडासा बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर दीपेशने ओळखलं, बरोबर शरीराच्या जवळपास खेळण्याचा प्रयत्न केलात आणि ती जागा मिळाली नाही. खास करून तुषार यांना डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 1 रन. दोन धावा आहेत. सॉरी. पुढचा बॉल. ओ चांगला बॉल पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या पुन्हा एकदा जवळपास घेऊन गेलात. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त होताना पाहायला मिळतोय. 4 धावसंख्या धावफलकावरती 2. दोन बॉल निर्णायक असणार आहेत. 25चं टार्गेट मात्र मैदानावरती ठेवण्यात आलं. तुषारच्या अगेन्स्ट दीपेश. ही खरी रेस आहे. पुढचा बॉल तुषार सुतारसाठी. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती करण्यात आला. डबल कंप्लीट. फैकी जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत आरामातरित्या सहजरित्या 2 धावा त्या ठिकाणी घेण्यात आल्या आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 4. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानावरती समाप्त होताना पाहायला मिळतो. धावसंख्या 4. अजूनही 21 धावा करायच्या आहेत. येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 13 बॉल मध्ये 21 धावा. हे आमचं समीकरण. स्ट्राईक वरती तुषार सुतार वर्सेस दीपेश लोखंडे. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. समोर खेळलाय. फटका फसलाय. झेलची संधी. झेल. बिग विकेट. मोठा मासा त्यामध्ये फसवला गेला जाळ्यामध्ये. तुषार सुतार यांना परतावा लागेल. बॅक टू दी डग आउट. गॉन. बाया आल्या माझ्या अंगानी खेळल्या
कशावरी दाबल्या राग पुरवलाय बायांचा गावा कशावरी दाबल्या बायानो काका तुम्ही रोचल्या ग बायानो काका तुम्ही रोचल्या या ये काय पान पाहिजे कांदा मागतात बाया कांदा मागतात सोनियाचे नादर माझे बाया जायला गार गो बाया जायला गार मंडल सोनियाचा हार गो सोनियाचे नांगर थँक्यू डीजे राज. मंत्रमुग्ध करण्याचं काम आमचे डीजे राज देखील करतायत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर एकूण धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. त्या मात्र जवळपास 4. सुरुवात पहिल्या षटकाची ज्याप्रमाणे आपण हवी होती तशी सुरुवात झालेली आहे. 4 धावेने मात्र सुरुवात होताना पाहायला मिळत आहेत. तिथेही 4 होत्या, इथेही 4च आहेत. ड्राईव्ह केला फटका मात्र आपण पाहिलं तर लॉंग ऑफला आलाय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलाय. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न फेकी जोपर्यंत होईल तोपर्यंत डबल कंप्लीट. 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढल्या. जाऊन पोहोचतात 6 धावा. 6 ऑन स्कोर कार्ड. कट टू कट मॅच, लास्ट टू लास्ट मॅच या मैदानाच्या मध्ये होऊ शकतोय. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाऊ शकतोय. प्रयत्न त्यासाठी केला जातोय. धावसंख्या 6. गोलंदाज तयार आहेत. यश पोस्टुरे. हो, खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय. कदापि 2 पायाच्या मधून गेलाय. इतका चांगला बॉल, सुंदर बॉल यश पोस्टुरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालात. म्हणून म्हटलं काही यंग असे खेळाडू आहेत जे मैदानाच्या मध्ये इम्प्रेस करणार, जे मैदानावरती दाखवून देणार हो कशा प्रकारे कामगिरी करायची आहेत, कशा प्रकारे आम्हाला गोलंदाजी करायची आहेत. राऊंड विकेट. आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल, जड मध्ये टाकलेला बॉल. दीपेश लोखंडे वेगाने पुढे आलात. फेकी करतायत. काही असे खेळाडू असतात त्यांच्या हातामधून डबल घेणं अशक्य असतं. मग प्रत्येक प्लेअरला, प्रत्येक बॅटरला माहित असतं की कुठल्या खेळाडूकडून सिंगल येणार, कुठल्या खेळाडूकडून डबल येणार. धावसंख्या धावफलकावरती होताना पाहायला मिळतात. 7-25चं टार्गेट आहे आणि धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 18 धावेंची गरज आहे. प्रयत्न प्रामाणिकपणे करायचे आहेत. 9 चेंडूचा खेळ बाकी आहेत. जशी बॅटिंग दीपेश लोखंडेने केली तशीच बॅटिंग इथे एकाला करायची आहे. हो, फटका तर सुंदर खेळलाय. बैठक स्ट्रोक. काय फटका खेळलाय, अप्रतिम. आजच्या दिवसातील सर्वोत्तम स्ट्रोक. बैठक स्ट्रोक लगावत असताना सीमारेषेच्या बाहेर षटकार. हो, माझ्या नावामध्ये यश आहे. मी यश विजयी करू शकतो हे दाखवून देतो मैदानाच्या आतमध्ये. यश पोस्टुरे. आता कधी कधी काय असतं, एखाद्या वेळी एखाद्याचं कौतुक केलं की ते त्याला चांगलं नाही वाटत. आता यशचं कौतुक इतकं चांगलं केलं की ते त्याला चांगलं नाही वाटलं. इतका चांगला स्ट्रोक त्याने षटकार मारल्यानंतर तो इम्प्रोव्हायझेशन खेळण्यासाठी गेलात, पाठीमागे खेळण्यासाठी गेलात. आजचं क्रिकेटच तसं चाललंय. आधीचं क्रिकेट षटकारानंतर डबलला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न बाकीचे क्रिकेटर्स करायचे. पुन्हा एकदा शफलून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी निघून जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलात. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न परंतु नाही, थांबवलाय. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या मात्र 14 रन. 14 ऑन स्कोर कार्ड. येणारे 6 बॉल मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत 11. 6 बॉलमध्ये 11 धावेची गरज आहे आणि 6 बॉलमध्ये 11 धावा होत आहेत की नाही होणार याची चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊयात. तोपर्यंत डीजे राजला ऐकूयात आणि येऊयात 6-11. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय नारंगी मैदानावर. रंगलाय नारंगी मैदानावर. रंगलाय नारंगी मैदानावर. भिडणार विरोधी गेम चेंजर. नवीन तारे इथे चमकणार. नवीन तारे इथे चमकणार. नवीन तारे थँक्यू. संघर्ष. 6 बॉलमध्ये 11 धावेची गरज. ओ वॉट अ बॉल. चांगला बॉल पुन्हा पाहायला मिळाला. पहिलाच बॉल त्या ठिकाणी थोडीशी फिरकी घेताना पाहायला मिळाला. थोडासा बाहेरही निघाला. कटही होताना पाहायला मिळाला. ही रेस लागला. एका बाजूला अमितजी कदम यांचा असलेला आराध्य 11, दुसऱ्या बाजूला ओम साई 11. आदरणीय आपण पाहिलं तर रोहन दादा बैकर यांचा असलेला संघ आहेत. तिथेही रेस लागले आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये रेस लागले आहेत. येणारे 5 बॉल मॅचला जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. कोण जिंकणार याच्यावरती प्रेक्षकांच्या नजरा आहेत. नो 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 बॉल. कहानी में ट्विस्ट. कहानी में ट्विस्ट. कहाणी में ट्विस्ट आलाय. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये सांगण्याचा प्रयत्न पंचाने केलाय की
ओव्हर स्टेप केलाय. मुलगा गोलंदाजी करतोय आणि त्याचे वडील पाठीमागे विकेट किपर आहेत. धावसंख्या 15. अजूनही 10 धावेची गरज आहे. येणारे बॉल 5 बॉल मध्ये 10 धावेची गरज. 5 वाजून 10 मिनिटं तर कधीच झाल्यात, आता 18 झालेले आहेत, परंतु 5-10 वाला मॅच. ओ चांगला बॉल. जसं पहिलं बॅटर बाहेर आला त्यानंतर बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न या बॉलने केला. लेन जर तुम्ही एखाद्या खेळाडूकडून खऱ्या अर्थानं जर पाहिजे तर ही लेन तुम्हाला सातत्यानं ठेवणं गरजेचं आहे. ते विनीत मैदानाच्या मध्ये दाखवून देत आहेत. विनीत शिगवन. येणारे 4 बॉल 10 धावेची गरज. रंगलेला मॅच सामना पुन्हा पाहायला मिळतोय. ओद विकेटने फटका हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. जय होतोय तरी काय कहाणी में ट्विस्ट येणारा हा निर्णय तर आलाय पंचांच्या माध्यमातून. चौकार. आणि जसं मी म्हटलं होतं की आराध्य 11 कडून एकदा चुकी झाली होती, तिथे एका खेळाडूकडून चुकी केली होती. आता सेम चुकी पुन्हा एकदा ओमसाई कडून झालेल्या आहेत. तिथे तर हातामधला कॅच दीपेशचा सोडला होता, आता हा कॅच पुन्हा हातामध्ये आला होता. हा मॅच सोडलाय की घरचा रस्ता पकडावा लागतोय याची चर्चा होणार आहे. धावपलकावरती धावा जर पाहिला तर संघाच्या एकूण धावा 19 धावा. 6 धावेची गरज आहे. येणारे बॉल 3. अचानकपणे मॅचच बदललेला आहे. 3 बॉल मध्ये 6 धावेची गरज. पण सर्वाधिक जास्त नजरा कोणावरती आहेत? रोहन तांदळे या खेळाडूवरती सर्वाधिक जास्त नजरा. आराध्य 11च्या नवीन हिरो मिळेल का? हो. ठरू शकते. हे सामन्याचं चित्र दाखवून दिलं आणि कदापि तो कॅच सुटला, तिथून मॅचच सुटलेला पाहायला मिळाला. सामना जिंकलाय टीम आराध्य 11. बाकीच्या मॅच मध्ये तुषार खेळला, या मॅच मध्ये रोहन खेळला आणि रोहननं नुसता खेळला नाही तर रोहननं आपला खेळ दाखवला आणि क्वालिफायचा जो प्रवास होता तो पूर्ण करताना पाहायला मिळाले. थँक्यू. गाणं चालू राहील फक्त 1 मिनिट. टॉस होणं गरजेचं आहे. आराध्य 11 आणि त्यांच्या जोडीला माही तनिष्का फायटर्स. आराध्य 11 आणि माही तनिष्का. कॅप्टन तुषार, कॅप्टन लगेच पाठवा. आणि मॅन ऑफ द